प्रशांत कोरटकर प्रकरणात आज पुन्हा कोल्हापूर सत्र न्यायालयात सुनावणी होणार आहे। दुपारी 2:30 वाजता ही सुनावणी असेल। या सुनावणीमध्ये प्रशांत कोरटकर यांनी प्रत्यक्षपणे न्यायालयात हजर राहावं की नाही यावर न्यायाधीश निर्णय देतील। या सुनावणीनंतर पुढील काही न्यायालयीन प्रक्रिया देखील पार पडेल। या पार्श्वभूमीवर आज कोरटकर हे कोल्हापुरात येण्याची शक्यता देखील वर्तवली जाते। कोरटकर प्रकरणात आज पुन्हा सुनावणी पार पडते। यावर अधिक माहिती घेऊयात। आपल्यासोबत आपले प्रतिनिधी विशाल पुजारी आहेत। विशाल, कोरटकर प्रकरणी आज सुनावणी पार पडते। नेमकं कोरटकर आज कोल्हापुरात येण्याची शक्यता देखील वर्तवण्यात येते। नेमकं काय घडू शकतं, काय अपडेट्स मिळतात? नक्कीच दीपाली, काल कोल्हापूर सत्र न्यायालयामध्ये सुनावणी पार पडली। तर काल उच्च न्यायालयामध्ये सुद्धा एक सुनावणी पार पडली, ज्याच्यामध्ये कोल्हापूर पोलिसांनी जामीन रद्द व्हावा यासाठी मागणी केलेली होती आणि ती त्याबाबत उच्च न्यायालयानं काल सुनावणी देखील केली। उच्च न्यायालयाने याच्यामध्ये कोणताही हस्तक्षेप करणार नाही अशी एक निर्णय जो तो दिला। आणि कारण कोल्हापूर सत्र न्यायालयामध्ये हे जे प्रकरण आहे ते प्रलंबित प्रकरण आहे, त्यामुळे उच्च न्यायालयाने यामध्ये सरकारनं यावर काय असेल ते जे निर्देश आदेश आहेत ते द्यावेत असं सांगितलेलं होतं। त्यानंतर आता कोल्हापूर सत्र न्यायालयाची जी भूमिका आहे ती पाहावी लागणार आहे, कारण काल प्रशांत कोरटकर यांच्या सुनावणीमध्ये जे काही मुद्दे मांडण्यात आले त्याच्यानंतर आज पुन्हा सत्र न्यायालय याबाबत सुनावणी देणार आहे। प्रशांत कोरटकर यांचा जो मूळ अंतरिम जामीन जो देण्यात आलेला होता ज्यावेळेस हे प्रकरण घडलं त्यावेळेस, त्यानंतर जवळपास काल म्हणजे 11 मार्च पर्यंत या जामीन अर्जाला मुदत होती। आज यातल्या काही तांत्रिक बाबी पाहता हा जो अंतरिम जामीन आहे तो पुन्हा पुढे असाच पूर्ववत होतो का ते पाहावं लागणार आहे। सत्र न्यायालय नेमकं आता प्रशांत कोरटकर यांना काय नेमके आदेश देणार याकडे सुद्धा पाहणं गरजेचं आहे, कारण एक अशी शक्यता आहे की प्रशांत कोरटकर हे स्वतः आज कोल्हापुरात दाखल होण्याचा सुद्धा कुठेतरी एक अंदाज आहे तो वर्तवला जातोय। प्रशांत कोरटकर यांनी समक्षपणे कोर्टात हजर राहावं की नाही याबाबत सुद्धा न्यायाधीश जे आहेत ते काय नेमके निर्णय देणार याकडे सुद्धा पाहावं लागणार आहे। मात्र या सगळ्या बाबी जर पाहिल्या तर काल जी सुनावणी झाली त्याच्यामध्ये इंद्रजित सावंत यांच्याकडून बाजू मांडणारे वकील असीम सरोदे यांनी काही पुरावे नष्ट करण्याविषयीचे मुद्दे मांडले, ज्याच्यामध्ये आरोपी प्रशांत कोरटकर यांचे वकील जे होते सिद्धार्थ जाधव यांनी सुद्धा काही मोबाईल फॉर्मॅट झाला वगैरे असे काही मुद्दे मांडण्यात आलेले होते। त्यामुळे काही तांत्रिक बाबी यामध्ये पाहायला मिळतात। सगळ्यात महत्वाचं म्हणजे या सगळ्या प्रकरणामध्ये आवाजाचे काही नमुने घेणं गरजेचं होतं, ज्याच्यामध्ये इंद्रजित सावंत यांच्या आवाजाचे नमुने घेण्यात आलेले आहेत, मात्र अद्याप प्रशांत कोरटकर यांच्या आवाजाचे नमुने घेतलेले नाहीत। त्यामुळे पोलिसांची सुद्धा हीच मागणी आहे की तपास कमी प्रशांत कोरटकर यांनी स्वतः प्रत्यक्षपणे कोल्हापूर पोलिसांकडे हजर व्हावं। त्यामुळे न्यायाधीश नेमके काय निर्णय देतात, आज कोल्हापूर सत्र न्यायालयाकडून त्यांच्या अंतरिम जामीन असेल, कोरटकर हे स्वतः उपस्थित राहतील की नाही या सगळ्या बाबतीत निर्णय देण्याची शक्यता, त्यामुळे कोरटकर यांच्या प्रकरणातली आजची सुनावणी जी आहे ती महत्वाची असणार आहे। नक्कीच ज्याचे अपडेट्स आम्ही तुमच्याकडनं वेळोवेळी घेत राहू। तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।